लेबननमध्ये पेजरच्या मार्फत हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3000हून अधिक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. हिजबुलकडनं हा जो हल्ला आहे तो करण्यात आला. नेमका कशा प्रकारे हा वापर करण्यात आला, नेमका पेजरचा वापर करत हा हल्ला कसा करण्यात आला हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत चंद्रशेखर नेने सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे हा हल्ला? पेजरच्या मार्फत हा हल्ला होतो आहे, म्हणजे हिजबुल हे मागे जाऊन अशा प्रकारचा हल्ला करता आहे, नेमकी काय पद्धत आहे? एक बघा की आपल्या आत्ताचे जे आपले श्रोते आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना पेजर काय ते माहीत सुद्धा नसेल. छोटंसं अगदी यंत्र असायचं आणि मोबाईल फोनच्या आधीची टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यावर काय व्हायचं, नुसता नंबर यायचा आणि त्या नंबरवर तुम्ही दुसऱ्या फोननी फोन करायचा असतो, पेजरवरनं फोन नाही करतायत. आता ही टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर 20 वर्षानंतर मोबाईल इतके प्रसिद्ध झाले असताना सुद्धा हिजबुल्लाचा जो प्रमुख आहे हसन नसरल्ला, हिजबुल्ला हे काय तुम्हाला सांगतो. हिजबुल्ला शब्दाचा अर्थ आहे अल्लाचं सैन्य आणि हा एक लेबनॉनमधला दहशतवादी गट आहे. खूप मोठा गट आहे. 1 लाखच्या वर त्यांच्याकडे सैनिक आहेत असा त्यांचा दावा आहे आणि त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे दक्षिणेकडे जो इस्रायल आहे त्या इस्रायलचा नाश करायचा. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्लाची मारामारी नेहमीच चालू असते. परवा 7 ऑक्टोबरचा गेल्या वर्षी जो हल्ला झाला त्याच्यानंतर हिजबुल्लांनी उत्तरेकडे इस्रायलच्या मोहीम उघडली. तर आता इस्रायलने जाहीर केलं की त्यांना उत्तरेकडे सुद्धा, आता गाझा त्यांनी संपवलंय, आता उत्तरेकडे सुद्धा त्यांना करायचं आहे. हिजबुल्लाला इराणची मदत असते. इराणच्या लोकांनी हिजबुल्लाला पूर्ण मदत केलेली आणि ती ओपनली केली, ती काही लपवून केलेली नाही आहे. आता या लोकांना इस्रायलवरती तऱ्हेतऱ्हेने हल्ले करायचे होते. नुकतंच त्यांनी इस्रायलच्या एका सिनियर सैनिक की माणसाला बॉम्ब टाकून उडवण्याचा प्रयत्न केला होता, तो वाचला होता. तर असं म्हटलं जातं की कदाचित इस्रायलनी तुम्ही जे करता ते तुमच्यापेक्षा अनेक चांगलं आम्ही करू शकतो हे त्यांना दाखवण्याकरता ही चुणूक दाखवली असावी. एक लक्षात घ्या, इस्रायली सैन्य किंवा इस्रायली सरकार या दोघांनी या हल्ल्याचा स्वीकार केलेला नाही आहे. त्यांनी नो कमेंट्स हेच उत्तर दिलं आहे. पण हा हल्ला इतका कल्पकतेने केलेला आहे की इतक्या व्यवस्थित केलेला हल्ला सहसा मोसाद ही इस्रायलची जी अँटी गुप्तहेर अशी संघटना जी आहे, अँटी एस्पियोनेज, काउंटर एस्पियोनेज, त्यांनीच हा केला असावा असं आता सगळ्या जगभरचं मान्यता आहे. आता प्रश्न असा येतो, तुम्ही अगदी बरोबर विचारलं की पेजर कशाला वापरला. तर मगाशी सांगितलं तसं हसन नसरल्ला जे हिजबुल्लाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं होतं की मोबाईल तुम्ही वापरला की मोबाईल हा ट्रॅक करता येतो. मग तुमच्याकडे मोबाईल आहे आणि तुम्ही कुठे आहात तुम्हाला माहिती आहे, मोबाईल हा ट्रॅकेबल असतो. इस्रायलचं मोसाद तर खूपच पॉवरफुल आहे, तर ते तुम्हाला ट्रॅक करतील आणि तुम्हाला मारतील. असं म्हटलं जातं की इस्माईल हानियांची परवा जी हत्या झाली इराणच्या तेहरानमध्ये, ती त्यांचा मोबाईल ट्रॅक करूनच झाली असा एक प्रवाद आहे. तर म्हणून त्यांनी सांगितलं आपण सगळे पेजर वापरूया. पेजर वापरूया म्हणजे काय की पेजरवरती मेसेज येईल की तुम्हाला फोन आला आहे, तुम्ही जाऊन कुठनं तरी त्या फोनला फोन करायचा. मग तुम्ही कुठल्या फोननी फोन करणार हे काही मोसादला माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही ट्रॅक होणार नाही. फार सुंदर आयडिया होती. म्हणून यांनी काय केलं, तैवानची एक अपोलो नावाची कंपनी आहे, त्या कंपनीकडनं यांनी पेजर विकत घेतले. मला वाटतं 7000 पेजरची ऑर्डर त्यांनी दिलेली होती. आता इस्रायली लोकांनी काय केलं, मी असं म्हणतो इस्रायली कारण असं सगळ्या जगाची मान्यता आहे, इस्रायल सांगत नाही की आम्ही हे केलं. ज्यांनी कोणी हा कार्यक्रम केला त्यांनी या पेजरमध्ये छोटीशी स्फोटकं बसवली. आता छोटी म्हणजे किती, खोड रबरा एवढी, या खोड रबराहूनही लहान 3 ग्राम वजनाची स्फोटकं या पेजरमध्ये बसवलेली होती. आता हे पेजर तयार कुठे झाले, एक BSC नावाची कंपनी, BAC नावाची एक हंगेरीमध्ये कंपनी आहे बुडापेस्टला, त्या कंपनीला या सोल अपोलो कंपनीनी तैवानच्या मॅन्युफॅक्चरिंगची ऑर्डर गेली होती आउटसोर्स करायला. असं दिसतंय की गुप्तहेरांनी युरोपमध्ये भरपूर शिरकाव केलेला आहे आणि त्यांनी या ते पेजर बनवतानाच त्याच्यामध्ये मी दाखवलं या खोडरबराच्या आकाराची स्फोटकं सगळ्या पेजरमध्ये भरून टाकली. बरं, ती स्फोटकं अतिशय लहान होती आणि त्यांचा जो ट्रिगर होता तो त्या पेजरमधल्या सर्किटला जोडलेला होता. हा सायबर अटॅक आहे बरं का, लक्षात ठेवा, हा साधा अटॅक नाही आहे. आणि केलं कसं ते फार इंटरेस्टिंग आहे. ज्यांना ज्यांना या अटॅकचा त्रास झाला त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या खिशातला पेजर जरा गरम झाला, तो व्हायब्रेट झाला. आता असं म्हटलं जातं की या सगळ्या पेजरवरती 3:30 वाजता काल दुपारी लेबनॉनचा टाईम 3:30, लेबनॉन आपल्या मागे जवळजवळ 5 तास मागे आहे, जवळ 4 तास मागे आहे. तर त्यावेळेला त्यांच्याकडे हा मेसेज गेला, सगळ्याला एरर मेसेज गेला. आणि एरर मेसेज गेल्यानंतर त्याच्यावरती लोक ते आयदर तो व्हायब्रेट झाला, एरर मेसेज गेल्यामुळे व्हायब्रेट झाला. ज्यांना लक्षात आलं त्यांनी ते एरर डिलीट करायला बटन दाबलं. ज्यांनी बटन दाबलं त्यांचा तत्क्षणी तो पेजर फुटला. त्या 2 गोष्टी झाल्या
की बटन दाबल्यावरती सिग्नल गेला कशाला, त्या खोडरबराच्या स्फोटकांना. स्फोटकं उडाली, पेजर उडाला. एवढा लहान पेजर होता, पण तुमच्या हातात जर एखादा बॉम्ब ठेवला, लहान असला तरी हात तर जायबंदी होतोच ना. काही लोकांनी समोर डोळ्यापुढे धरला होता, त्यांच्या कपाळावरती लागलं. एक शॉट आलाय की याच्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एक मनुष्य खरेदी करत होता, त्याच्या खिशात पेजर वाजला आणि तो तिथेच पेजर फुटला आणि तो तिथे पडला खाली. त्या पेजरचे पण फोटो नंतर आले, फुटलेल्या पेजरचे. तर हा पेजर, सगळे पेजर यांनी जे ऑर्डर केलेले होते पेजर, ते BSC कंपनी देईल हे इस्रायलच्या किंवा जे कोणी गुप्तहेर संस्था आहे त्यांना माहिती होतं. त्यांनी ते बनवतानाच त्याच्यामध्ये स्फोटकं बसवली आणि ही कोणाला डिटेक्ट झाली नाही बरं का, कारण हे 3 महिने आधी झालं आहे. किती आधीपासून प्लॅनिंग करतात. आणि दुपारी 3:30 वाजता कोणाच्या ध्यानीमनी नसताना यांनी आपला एक मेसेज पाठवला. ज्यांचं दुर्दैव होतं, ज्यांनी तो मेसेज पाहिला आणि तेव्हा पेजर हातात होता, त्याच्या इथे स्फोट झाला. आणि आता तुम्ही सांगितलं तसं 3,000हून जास्ती माणसं जखमी झाली आहेत. त्यातली बरीचशी गंभीर जखमीसुद्धा झाली असतील, कारण कुठे पेजर ठेवला होता आपल्याला माहीत नाही ना शरीरावर. महत्त्वाची माणसं त्याच्यामध्ये, इराणचा जो राजदूत आहे मुज्तबा अमानी, तो जखमी झाला आहे. इराणचा राजदूत लेबनॉनमधला तो जखमी झाला आहे. हिजबुल्लाचे 2 कमांडर ते जखमी झालेत. हिजबुल्लाच्या कमांडरचा मुलगा मरण पावला आहे आणि एक 8 वर्षाची मुलगी दुर्दैवाने मरण पावली. तो बहुतेक पेजर घरात ठेवलेला असेल, त्या मुलींनी कदाचित कुतूहलाने तो उचलून प्रेस केला असेल. पण हा एक हल्ल्याची एक नवीन परिमिती दाखवते. यामध्ये जर पाहायचं तर मग किती धोकादायक हे म्हणावं लागेल, कारण की अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारे वॉरफेअर हे म्हणावं लागणार आहे. पाहिली आहे वॉरफेअरची. धोकादायक म्हणजे काय, आता काय आपण प्रत्येक वेळेला आपण काही वस्तू घेतली तर बघणार की काय. अहो, याची आपली स्मार्टवॉच आपण सगळेजण वापरतो, स्मार्टवॉच वापरून धावायला वगैरे जातो. उद्या त्या स्मार्टवॉचमध्ये जर 1 ग्रामचा तरी स्फोटक ठेवलं, आपल्याला कळणार नाही. अलार्म वाजेल आणि त्याच्याबरोबर आपलाही अलार्म वाजेल, असं होऊ शकतं. हे फार वाईट झालेलं आहे. त्यामुळे लोकांना आता प्रत्येक गोष्ट काय म्हणजे आपण म्हणतो ना की दुधाने तोंड जळालं की मांजरे ताकसुद्धा फुंकून पितं, तसं आता आपण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू आली की फुंकून प्यायची की काय. तुम्हाला जर आठवत असलं, खलिस्तानचा जेव्हा हल्ला आपल्या देशात खूप जोरात होता तेव्हा ट्रान्झिस्टर बॉम्ब वापरले होते. रस्त्यावरती ट्रान्झिस्टर पडलेले असायचे, मुलं ती खेळायला उचलायची, ऑन केली की त्याचा स्फोट व्हायचा. तिथून सुरू झालं. इस्रायलने स्वतः 1996मध्ये अय्याश नावाचा ते एक याचा पॅलेस्टाईनचा एक होता मनुष्य, त्याला इंजिनियर म्हणायचे, कारण तो बॉम्ब बनवून अनेक ठिकाणी इस्रायलमध्ये बसमध्ये त्यांनी बॉम्ब खूप स्फोट केले होते. त्याला त्यांनी मोबाईल फोन, त्याचा जो होता मोबाईल फोन नाही, साधा फोन होता, त्या फोनमध्ये त्यांनी काहीतरी लावलं आणि त्या अय्याशनी फोन उचलल्यावर यांनी इकडनं बटन दाबलं, तो अय्याश आणि फोन दोन्ही उडून गेले. इस्रायलनी या सगळ्याची सुरुवात केली. आतासुद्धा इस्रायलनी पेजरची सुरुवात केली. पण माझी खात्री आहे आता कोणीही कधीही कुठलाही पेजर वापरणार नाहीत. असंच पेजर जुनं टेक्नॉलॉजी आहे, ते वापरायची गरज नाही आहे. हे बिचारे आपल्यावरती मोबाईलनी हल्ला होऊ नये म्हणून पेजर वापरायला गेले, तर इस्रायलनी किंवा ज्यांनी कोणी हल्ला केला, मी असं मुद्दाम का म्हणतो की नॉर्मली असे हल्ले केले की जे करणारे हल्ले असतात ते सांगतात की हो आम्ही हल्ला केला. इथे इस्रायलने अजिबात सांगितलेले नाही आम्ही हल्ला केला. अमेरिकेला विचारलं, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचा प्रवक्ता मॅथ्यू मिलर, त्यांनी सांगितलं की आम्हाला हल्ला झाल्यानंतर इस्रायलने सांगितलं आहे, हल्ला होण्याची पूर्वकल्पना आम्हाला दिलेली नव्हती. आणि खरं म्हणजे अमेरिकेला सुद्धा हा हल्ला आवडलेला नाही आहे, कारण या हल्ल्यात इराणी राजदूत जखमी झाला आहे, हिजबुल्लाची माणसं मेलेली आहेत. तर किती माणसं जखमी झालीत आणि त्यातली किती वाचत आहेत आपल्याला काहीच माहीत नाही. तर याचा बदला घ्यायचा इराण नक्कीच प्रयत्न करणार. म्हणजे अमेरिका जी ते युद्ध थांबायला बघतीये, ॲटलिस्ट तोंड देखलं तरी युद्ध थांबायला बघते, ते युद्ध अनेक भडकणार नाही याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. परिस्थिती फार गंभीर आहे आणि तुम्ही अगदी फार चांगलं सांगितलं. आता आपण सगळेच जण शंकास्पद झालेलो आहोत. काही आपल्या हातात आलं तर आता हा तुमचा मोबाईल उचलला की अरे हा मोबाईलच आहे ना, की याच्यात आणखीन काहीतरी लपून आलेलं आहे, अशी भीती आपल्याला. आपल्या इतिहासामध्ये म्हणजे पुराणामध्ये एक फार सुंदर गोष्ट आहे. परीक्षित म्हणून जो पांडवांचा वंशज राजा होता, त्याला असा शाप दिला होता, तक्षक म्हणून जो नाग होता, त्यांनी शाप दिला होता की मी तुझा खून करीन. तर परीक्षिताने स्वतःला खूप चांगलं प्रोटेक्ट करून घेतलं होतं. एक खांबाचा एक महाल बांधला होता, त्या महालात परीक्षित राहत होता आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला तपासायचं. तर या तक्षकाने एका आळीचं रूप घेतलं आणि तो एका सफरचंदात जाऊन बसला. ते सफरचंद परीक्षिताकडे आलं, त्यांनी खायला गेलं, तक्षक बाहेर आला आणि त्यांनी त्याला मारला. आता ही आळीच म्हणायची ना, पेजरमध्ये आळ्या बसवल्या आणि 7,000 पेजरमध्ये बसवल्या. तो आता किती पेजर उरलेत त्यातले माहीत नाही, आता ते सगळे आता फेकून दिलेले असतील. पण हिजबुल्लाला फार मोठा फटका आहे आणि याचे बदला घेण्याचा जर हिजबुल्लाने विचार केला तर इस्रायलच्या उत्तरेला आणखीन एक आगडोंब मुसाळेल, हे नक्की. एकूणच जर पाहायचं तर जसं तुम्ही आता म्हणताय, इस्रायल असेल, लेबनॉन असेल किंवा मग गाझापट्टी असेल, इथे आपण सध्याला बघतो आहे मागील काही वर्षांमध्ये खूपशा गोष्टी घडताना दिसत आहेत.
भूराजकीय स्थिती देखील स्फोटक आहे. सो नेमके याचे परिणाम हे भारतावर कशा प्रकारे तुम्ही बघता आहात? म्हणजे तेलाचे भाव जरी कमी झाले असले तरी हे काय असतं माहिती आहे का की पश्चिम आशिया, मी त्याला पश्चिम आशिया म्हणतो, मध्य पूर्व हे अमेरिकन लोक म्हणतात, आपल्याला ते पश्चिमेकडे, पूर्व कसलं म्हणायचं. तर पश्चिम आशियामध्ये काही दहशतवादी गोष्टी झाल्या की पहिली गोष्ट काय होते की तेलाचे भाव वाढतात. ते का वाढतात आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेल जगातलं जवळजवळ 37 ते 40% तेल हे पश्चिम आशियातनं येतं. तर त्या देशामधनं येतं कसं तेल? टँकर्सनी येतं. ती प्रचंड मोठे टँकर्स नेतात. आता युद्धमान जिथे परिस्थिती होते तिथे टँकरची काही गॅरंटी नसते. टँकरवर बॉम्ब टाकला सगळा टँकरच पेटतो. म्हणून ते काय करतात, ते इन्शुरन्स असतो, इन्शुरन्सचं प्रीमियम वाढवतात. ते आवाच्या सवा प्रीमियम वाढतं आणि ते वाढलेलं प्रीमियम शेवटी आपल्याच बोकांडी बसतं, कारण आपण ते तेल विकत घेणार असतो. यामुळे ते तेलाचे भाव वाढतात. आता ही परिस्थिती जर अशी चिघळली तर नक्कीच पुन्हा तेलाचे भाव वाढतील. आता तेल बऱ्यापैकी खाली आलं, मला वाटतं $70 ते $75 क्रूड आलेलं आहे, जे $120 पोचलेलं होतं. आता पुन्हा क्रूडचं भाव वरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघायचं आता काय होतं ते. आपण तर अर्थात आपलं बरंचसं क्रूड रशियाकडनं घेतोय सध्या, आपल्याला त्याचा डायरेक्ट त्रास होत नाही आहे. परंतु आपलं पुष्कळशी आपले वर्कर्स, आपले काम करणारी लोक, जवळजवळ 1 कोटी लोक आपली पश्चिम आशियात काम करतात. तिथे काहीही तणाव झाले की त्या 1 कोटी लोकांच्या जीवनाची शाश्वती राहत नाही हो. आपण मागे तुम्हाला आठवतं गल्फ वॉरच्या वेळेला त्या सगळ्यांना परत आणायला लागलं होतं आपल्याला, आणि तेही लोक तिथे काम करतात. मी त्यांच्यातला एक होतो. मी स्वतः कुवेटला काम केलं, मी लेबनॉनला गेलेलो आहे. बेरूट अत्यंत सुंदर शहर आहे, ते मी जाऊन बघितलेलं आहे. पण काय त्याची आता अवस्था केली आपण बघतोय. तर ह्या सगळ्या लोकांच्याकडनं आपल्याकडे खूपसं परकीय चलन येतं. तो परकीय चलनाचा ओघ कमी होतो. प्रवासाचे प्रॉब्लेम होतात, कारण ती भागात तिथे स्फोटक झालं की विमानं त्या प्रदेशावरून जात नाहीत, मग विमानांना लांबचा रूट घ्यायला लागतो. आता युक्रेनमुळे असेच ते लांबचा रूट घेत आहेत, म्हणजे त्याचे भाव वाढतात. त्याचे भाव वाढले की कार्गो प्लेनचे भाव वाढतात. त्याचे भाव वाढले की ते वस्तू आणतात, त्यांचे भाव वाढतात. एकूण काय, आपल्या सगळ्या जगाला, नुसतं भारतच नाही, सगळ्या जगाला भाववाढीचा एक नवीन झटका येईल की काय, ही शंका. जर याच्याबद्दल लवकरच काहीतरी समझोता झाला नाही इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये, तर हे असंच चिघळत जाणार याची खात्री आहे. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर हे होते चंद्रशेखर नेने सर, ज्यांच्याकडनं एकूणच जो युद्धाचा प्रकार हा म्हणावा लागणार आहे इस्रायल आणि लेबनॉनमधला, त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.